कसा चाललाय उन्हाळा? अगदी कडक ऊन पडतंय, नाही का? आणि आपलं घर देखील या उन्हाळ्यातल्या धुळीमुळं सारखं माखलं जातंय. त्यामुळे अर्थातच साफ-सफाई सारखीच तुमची चालू असेलच. घराच्या साफ-सफाईचं काम तसं अवघडच. कारण काय होतं ना, बऱ्याचदा मेहनत घेऊन सुद्धा आपल्याला अपेक्षित रिझल्ट मिळतच नाही. त्याला बरीचशी कारणं आहेत. कधी-कधी आपण जे क्लिनिंगचे टूल्स वापरतो ते चुकीचे असतात, तर कधी-कधी आपली साफ-सफाई करण्याची पद्धत चुकीची असते. तर मग कमी मेहनतीत अपेक्षित रिझल्ट मिळण्यासाठी आज मी काही क्लिनिंग टिप्स तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. याच टिप्स बरोबर काही महत्त्वाचे क्लिनिंग टूल्स देखील शेअर करणार आहे, ज्यामुळं आपलं हे क्लिनिंग सोपं होईल. आता आपला पहिला साफ-सफाईचा नियम असा आहे, की ही सफाई करताना नेहमी वरून खाली करायची. म्हणजे सीलिंग पासून सुरुवात करायची ते फ्लोअर पर्यंत. आजच्या क्लिनिंगमध्ये सगळ्यात पहिलं मी जे क्लिनिंग टूल वापरलेलं आहे ते म्हणजे अगदी सगळ्यांच्या घरात असणारा झाडू. उन्हाळ्यामध्ये सीलिंगला किंवा अशा कोपऱ्या-कोपऱ्यामध्ये खूप जाळ्या होतात आणि या जाळ्या झाडूच्या साहाय्याने अगदी व्यवस्थित निघतात. तर भिंतीवरच्या सगळ्या जाळ्या मी आता झाडूच्या साहाय्याने काढलेल्या आहेत. पण कोपऱ्या-कोपऱ्यामध्ये पहा अशा काही जाळ्या झालेल्या आहेत, त्या अगदी टाईट आहेत. म्हणजे झाडूने सुद्धा त्या निघत नाहीत. आणि आता अशा जाळ्यांसाठी मी माझं दुसरं क्लिनिंग टूल वापरणार आहे ते म्हणजे व्हॅक्यूम क्लीनर. काही जागांमध्ये अशी धूळ असते किंवा अशा पद्धतीचा कचरा असतो, की ज्या ठिकाणी फक्त सक्शन गरजेचं असतं आणि त्या थ्रूच तिथं डीप क्लीन केलं जातं. तर नॉर्मल ज्या आपल्या घरात होणाऱ्या ज्या स्पायडर वेब असतात, त्या साध्या झाडूने झटपट निघतात. पण काही-काही जाळ्या एकदम अशा अ, काय म्हणतात ना त्याला, अशा एकदम घट्ट असतात, ज्या चिटकून बसलेल्या असतात कोपऱ्यांवरती. तर त्यासाठी हा व्हॅक्यूम क्लीनर मला नेहमी उपयोगाला येतो. हा माझ्याकडे अगारोचा व्हॅक्यूम क्लीनर आहे, कॉर्डलेस आहे आणि अगदी ईझी टू हँडल. तुम्ही जर इंटरेस्टेड असाल, तुम्हाला घ्यायचा असेल, तर या व्हॅक्यूम क्लीनरची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. भिंतींवरच्या, सिलिंगवरच्या जाळ्या, धूळ वगैरे काढून झाली, की पुढची सगळ्यात जास्त धूळ अट्रॅक्ट करणारी वस्तू आहे, ती म्हणजे आपले पडदे. आता माझ्याकडे तर एकदम मोठे पडदे आहेत, म्हणजे 7 फुटाचे हे पडदे आहेत आणि एवढे सगळे दरवेळेस काढून मशीन वॉश करणं देखील शक्य नाही. अशा पडद्यांसाठी तुम्ही एकतर ब्रशनी नुसतं डस्टिंग करू शकता. म्हणजे डस्टिंग केल्यानंतर सगळी धूळ खाली पडेल आणि मग नंतर आपण ते मॉप करायचं. आणि जर व्हॅक्यूम क्लीनर असेल तर फारच उत्तम. या पडद्यावरची सगळी धूळ अशी सक्शनच्या साहाय्याने सक करून घेतली जाईल. ती सगळी व्हॅक्यूम क्लीनरमध्ये कलेक्ट होईल आणि सारखे-सारखे आपल्याला पडदे धुवावे लागणार नाहीत. आता मी फॅन स्वच्छ करणार आहे. खरं तर माझं ओपन किचन आहे, त्यामुळे काय होतं फॅनवर सुद्धा थोडासा तेलकट थर बसतो आणि मग धूळ यावरती बसली की पहा अशा पद्धतीने ती धूळ चिटकून बसते. त्यामुळे फॅन खूप खराब होतो. पहा तुम्हाला अगदी जवळून दाखवते, तर असा थर या फॅनच्या ब्लेड्सवरती बसतो. तो थोडासा तेलकट आहे आणि त्याच्यावर धूळ बसल्यामुळे ती धूळ अगदीच फॅनला चिटकून बसलेली आहे. आता तुम्ही म्हणाल, "तू तर फॅनला कव्हर घातलं होतं, त्याचं काय झालं?" तर त्या कव्हरचं काय झालं, ते देखील मी तुमच्याबरोबर आता हा फॅन स्वच्छ करता-करताच शेअर करणार आहे. म्हणजे आता तो कव्हर का नाहीये, हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे. तर त्याआधी आता हा फॅन स्वच्छ करण्यासाठी मी वापरणार आहे हेच किचन क्लीनर सोल्युशन, जे मी तुम्हाला मागे एका व्हिडिओमध्ये किचन क्लीन करताना दाखवलं होतं. तर हे सेम सोल्युशन मी यावरती स्प्रे करणार आहे. कारण ही जी धूळ आहे, ती एकदम अशी चिकट आहे, चिटकून बसलेली आहे आणि या स्प्रेच्या साहाय्यानं ही संपूर्ण धूळ अगदी झटपट निघून जाणार आहे. हा स्प्रे मला वरती असा फॅनवर मारायचा आहे. त्यामुळे थोडीशी प्रिकॉशन म्हणून मी रुमाल देखील बांधलाय, जेणेकरून या स्प्रेचे काही ड्रॉप्स पडले तर ते केसात किंवा अ, तोंडावर वगैरे पडू नयेत यासाठी. फॅनच्या तीनही ब्लेडवर व्यवस्थित ब्लेड कव्हर होईल या पद्धतीने हा स्प्रे करून घेणार आहे. स्प्रे केल्यानंतर 5 ते 10 मिनिटाचा रेस्टिंग टाइम द्यायचा आहे. म्हणजे त्या वेळात जो हा चिकट थर आहे तो व्यवस्थित मेल्ट होईल. तर पहा 5 मिनिटातच हा फोम देखील असा मेल्ट व्हायला लागतो आणि याचे असे ड्रॉप्स खाली पडतात. त्यामुळे हा स्प्रे मारल्यानंतर खाली फ्लोअरवर मात्र काहीतरी बेडशीट वगैरे असं काहीतरी हंतरून ठेवा, म्हणजे फरशी खराब होणार नाही. 5 ते 10 मिनिटानंतर एका स्वच्छ कॉटनच्या कपड्याने हे सगळं पुसून घ्यायचं. आता या फॅन कव्हरचं काय झालं तेही सांगते. तर काय झालं ना, फॅन कव्हर मी घातला होता, 15-20 दिवस वापरला. पण झालं असं, की त्या कव्हरमुळे या फॅनचं जे स्पीड आहे ना, ते कमी व्हायला लागलं.
आणि उन्हाळ्यात काय होतं, आपला फॅन फुल स्पीडवर असतो, म्हणजे अगदी 3-4 या स्पीडवरती असतो आणि जरी तो फुल स्पीडवरती फॅन केला तरी देखील तेवढं वारं यायचं नाही, कारण तो फॅन तेवढा फिरायचाच नाही. म्हणून मी ते कव्हर काढलं. मधला जो कव्हर आहे तो तसाच ठेवला, कारण त्याचा काही एवढा फरक पडत नाहीये स्पीडवरती. पण तो कव्हर आता वायाच गेला का? तर असं अजिबात नाहीये. आता उन्हाळ्यात एक आपल्याला जास्त फॅनची गरज असते, तोही जास्त स्पीडमध्ये. त्यामुळे त्या कव्हरचा तेवढा उपयोग नाही. पण ज्यावेळेस थंडीत किंवा पावसाळ्यामध्ये आपल्याला फॅन जास्त लागत नाही, फॅन बंद असतो किंवा अगदी कमी स्पीडवर देखील आपल्याला फॅन लावलेला चालतो, तर अशा वेळेस मात्र तो कव्हर फार उपयोगाचा आहे. त्या दिवसात फॅन स्वच्छ ठेवण्यासाठी आपल्याला या कव्हरचा नक्कीच उपयोग होईल. तर पहा, मी आता हा फॅन व्यवस्थित पुसून घेतलेला आहे आणि तुमच्या आता लक्षात आलंच असेल, की जी काही चिकट, तेलकट अशी धूळ सुद्धा फॅनवर साठलेली होती, ती सगळी अगदी एका वाईपनच, म्हणजे मी नुसतं एक-एकदा पुसून घेतेय, तर तरी सुद्धा व्यवस्थित संपूर्ण निघून गेलेली आहे आणि हे ब्लेड अगदी स्वच्छ झालेत. हा स्प्रे थोडासा असा तेलकट असतो, त्यामुळे पुन्हा यावरती लगेच धूळ बसू नये यासाठी एका स्वच्छ कपड्याने पुन्हा एकदा हा फॅन पुसून घ्यायचा. तो कपडा जर कोरडा असेल तर फारच उत्तम. म्हणजे कोरड्या कपड्याने जर असं पुसून घेतलं तर तो तेलकटपणा आहे तो संपूर्ण निघून जाईल आणि पुन्हा लगेच फॅन खराब होणार नाही. आता वरची सिलिंगची किंवा फॅनची सगळी धूळ वगैरे स्वच्छ केल्यानंतर एकदा फ्रेश होऊन आले, कारण ती सगळी धूळ जशी खाली पडली तशीच ती माझ्या अंगावर पण पडली. त्यामुळे एकदा फ्रेश होऊन आले. आणि आता या पुढची क्लीनिंग ती म्हणजे माझा सोफा सेट. मी तुम्हाला नेहमी सांगते, की घरात आपल्या जेवढ्या जास्त वस्तू असेल, जेवढं आपलं घर भरलेलं असेल, तेवढी जास्त धूळही साठणार आहे आणि ती स्वच्छ करण्यासाठी पुन्हा तेवढा वेळही खर्च करावा लागणार आहे. माझा हॉल तुम्ही नेहमी व्हिडिओजमध्ये पाहता, अगदी सिंपल आहे. काहीही मोठमोठ्या डेकोरेटिव्ह वस्तू ठेवल्यात किंवा अगदी सगळ्या भिंती भरल्यात वगैरे असं अजिबात नाहीये. पण इथे एक मात्र आहे, बरेचसे जण मला कॉमेंट सुद्धा करतात. म्हणजे काहींना छान वाटतं, की माझा सोफा एवढा मोठा आहे, म्हणजे दिसायलाही छान आहे, भारदस्त दिसतं, अशी सुद्धा मला कॉमेंट येते. बरेच जण विचारतात, "तू कुठून घेतला? आम्हाला फार आवडलाय." पण बऱ्याच जणांची अशी देखील मतं असतात, की एवढा मोठा सोफा कशासाठी? किंवा एवढा त्याच्यावरती पिलोज कशासाठी? असेही प्रश्न असतात. पण कसं आहे ना, माझा सोफा एवढाही मोठा नाहीये. अगदी माझ्या घरासाठी तो व्यवस्थित आहे. 4 लोकं जर कधी जास्त आली, काही कार्यक्रम वगैरे असेल, तर तेवढी सिटिंग अरेंजमेंट ही गरजेचीच असते. आणि तो स्वच्छ करायला मी अशी मस्त ट्रिक वापरते. त्यामुळे माझा हा एवढा मोठा सोफा असला तरी तो झटपट स्वच्छ होतो. इथे मी एक लीड घेतलेला आहे आणि मायक्रोफायबर क्लॉथ थोडंसं ओलं करून पिळून व्यवस्थित घेतलेलं आहे. माझ्यासारखा असा फॅब्रिकचा सोफा असेल तर ही ट्रिक खूप कामी येते. थोडंसं व्हॅक्युमिंग केल्यानंतर जी उरली-सुरली चिटकून बसलेली अशी जी धूळ असते या फॅब्रिकला, ती या ट्रिक्सच्या साहाय्याने अगदी झटपट निघते. हे जे मायक्रोफायबर क्लॉथ मी वापरलेलं आहे, त्याला ती धूळ व्यवस्थित चिटकून येते. आता ज्यांचे लेदरचे किंवा वुडनचे सोफे असतात, त्यांचं तर काम अगदीच सोपं आहे. म्हणजे एखादा कपडा असा ओला करून पिळून घेतला आणि त्याने संपूर्ण सोफा स्वच्छ केला, तरी तो लगेच स्वच्छ होतो. आता सोफ्यासारखी गोष्ट ही कधीतरीच हलवली जाते, तरी मी अल्टरनेट माझा सोफा मूव्ह करते आणि खालून व्यवस्थित व्हॅक्युमिंग करून घेते. त्यामुळे पाठीमागे देखील तुम्हाला एवढी धूळ दिसणार नाही. फर्निचर कोणतंही सिलेक्ट करताना ते आपल्याला क्लिनिंगसाठी सोयीचं आहे का, हे बघून जर खरेदी केलं, तर स्वच्छता ठेवणं हे फार सोपं होऊन जातं. जसं की सोफा हा माझा मोठा दिसत असला, तरी देखील मी एकटीनं तो सोफा व्यवस्थित हलवू शकते, पुढे-मागे करू शकते. त्यामुळे मला तिथे स्वच्छता ठेवायला फार सोपं होऊन जातं. मला या सोफा क्लिनिंगसाठी किंवा तो हलवण्यासाठी कुणाचीही मदत घ्यावी लागत नाही. तर पहा, एवढी डस्ट या नॅपकिनवरती कलेक्ट झालेली आहे, जी तुम्हाला दिसत असेल. म्हणजे व्हॅक्युमिंग करून नंतर राहिलेली ही डस्ट आहे. खरं तर महिन्या दीड महिन्याला मी सोफा अशा पद्धतीने स्वच्छ करत असते. त्यामुळे तो अजिबात खराब होत नाही आणि 3 ते 4 वर्ष झालं मी हा सोफा अशाच पद्धतीने क्लीन करतेय. त्याचं फॅब्रिक देखील अगदी व्यवस्थित आहे. आता यावर टाकलेल्या मॅट्स. तर या मॅट्स देखील फार धूळ अट्रॅक्ट करून घेतात. खरं तर उन्हाळ्यासाठी मला वेगळ्या मॅट्स हव्या आहेत. अगदी ज्या पातळ असतात ना, त्या तशा, आणि त्या लवकरच मी आता घेईन. कारण या मॅट्स एरवी पावसाळ्यात किंवा थंडीत खूप उपयुक्त आहेत. थोडीशी ऊब पण येते त्याने. पण उन्हाळ्यात मात्र यामध्ये तेवढीच डस्ट कलेक्ट होते. त्यामुळे वरचेवर व्हॅक्युमिंग हे करावंच लागतं.
पिलोजचे कव्हर देखील साइड बाय साइड त्याच वेळेस जर असे व्हॅक्युमिंग करून घेतले तर दरवेळेस ते काढून वॉशिंग मशीनला वॉश करण्याची देखील गरज पडत नाही. पहा, तुम्हाला दिसत असेल माझा हा व्हाईट मध्येच अगदी कव्हर आहे, पण तरी देखील अगदी व्यवस्थित मग सगळे कव्हर राहिलेले आहेत. तर पहा, अगदी कॅमेरा सेट करण्याचा वेळ जर सोडला तर अर्ध्या तासात माझा हा संपूर्ण सोफा व्यवस्थित स्वच्छ झाला. आता यानंतर नंबर येतो तो म्हणजे माझ्या टीव्ही युनिटचा. टीव्ही युनिट देखील मी अगदी साधं, सोपं आणि अट्रॅक्टिव्ह बनवलेलं आहे. या अगदी छोट्याशा टूलच्या साहाय्याने देखील ते व्यवस्थित स्वच्छ होतं. तर हा जो ब्रश आहे याला पुढे मायक्रोफायबर क्लॉथ आहे आणि ही जी रॉड आहे त्याची ती एक्सटेंडेबल आहे. म्हणजे आपल्याला ते कमी जास्त करता येतं आणि प्लस यामध्ये वरती जो क्लॉथ आहे त्याच्या आतमध्ये असा थोडासा स्पंज आहे, जो आपल्याला हवा तसा वाकवता येतो आणि पहा हे अशा पद्धतीनं आपलं फर्निचर स्वच्छ देखील करता येतं. आणि पुढे लावलेलं हे जे मायक्रोफायबर क्लॉथ आहे, ते त्या ब्रशपासून सेपरेट काढता येतं आणि हँड वॉश आणि मशीन वॉश सुद्धा आपण ते करू शकतो. या ब्रशचा सगळ्यात जास्त उपयोग मला हे जे कॉर्नर युनिट आहे ते स्वच्छ करायला होतं. कारण की इथे वरती माझा हात पोहोचत नाही. मग काहीतरी स्टूल वगैरे वापरावं लागतं. पण या ब्रशमुळे अगदी खाली उभं राहून सुद्धा आणि तो मायक्रोफायबर क्लॉथ जसा हवा तसा ॲडजस्ट करून ते स्वच्छ करता येतं. आणि खालचा टेबल, वायरिंग वगैरे सगळं जे आहे किंवा सेट टॉप बॉक्स वगैरे ते सगळं इथे बॉक्समध्ये मी ॲडजस्ट केलेलं आहे. वरती काहीच ठेवलेलं नाहीये. त्यामुळे अगदी प्लेन आहे. नुसतं असा कपडा फिरवला की सगळं चकाचक. डायनिंग टेबल देखील माझा भरपूर मोठा आहे. म्हणजे 6 सीट्सचा आहे. पण तरीही तो मी अगदी सिंपल घेतलेला आहे. याच्या चेअरचं फॅब्रिक देखील असं अटॅच्ड आहे. त्यामुळे नेहमीच हे क्लीन करताना असाच हा मायक्रोफायबर क्लॉथ ओला करते आणि त्यानी ह्या चेअर्स अशा पुसून घेते. लगेच हे स्वच्छ होतं. यावर मी मॅट्स टाकते त्यामुळे हे जे कव्हर आहेत ते स्वच्छ राहतात. पण आता मी याला जे अटॅच्ड मॅट मिळतात म्हणजे ज्याला असा रबर वगैरे असतो साइडला, ज्याला आपण स्लीप कव्हर म्हणतो ॲडजस्टेबल, ते घेणार आहे. म्हणजे थोडाफार कलर चेंज वगैरे करता येईल आणि त्या टाकलेल्या ज्या मॅट्स असतात त्या त्याच्यावरून हलणार नाहीत. ग्लास टॉप असण्याचा खरंच एक फायदा आहे. तो म्हणजे ती जेवढी जी जागा आहे, ती अशी पूर्णपणे झाकून जात नाही. वरून सगळं दिसतं. त्यामुळे खाली कुठे कचरा आहे, कुठे काय पडलंय, काय झालंय, ते सगळं व्यवस्थित स्वच्छ करता येतं आणि ते व्हिजिबल असल्यामुळे, आपण ते खाली बघू शकत असल्यामुळे कसलीच धूळ, कचरा वगैरे खाली साठून राहत नाही. आणि या ज्या ग्लास असतात, त्या टफन्ड ग्लास असतात, अनब्रेकेबल असतात. सहजासहजी त्या फुटत नाहीत. त्यामुळे ग्लास डायनिंग टेबल सांभाळणं ही काही अवघड गोष्ट नाही. आता यानंतर सगळ्यात अवघड वाटणारं, पण तरीही अत्यंत गरजेचं असं विंडो ग्लास क्लिनिंग करण्याचं काम. हेच अवघड काम मी सोपं केलंय या छोट्याशा टूलच्या साहाय्याने. हा मॅग्नेटिक ग्लास क्लीनर आहे, पण ग्लास दोन्ही बाजूनी अगदी एका वेळी व्यवस्थित स्वच्छ करतो. आता ही ग्लास तुम्हाला ऑलरेडी स्वच्छ दिसत असेलच, कारण काही दिवसापूर्वीच मी क्लीन केली होती. पण तरी देखील एक साइडची ही जी ग्लास आहे ती मी तुम्हाला क्लीन करून दाखवते. याच पद्धतीने मी नेहमी ही ग्लास क्लीन करते. त्यामुळे अगदी स्वच्छ राहते ही ग्लास. तर इथे स्प्रे बॉटलमध्ये मी फक्त पाणी घेतलेलं आहे. ग्लास जर जास्त खराब असेल तर थोडंसं डिटर्जंट सुद्धा मिक्स करता येईल. तर दोन्ही साइडनी मी पाणी स्प्रे करून घेतलंय. आता हे मॅग्नेटिक टूल आहे त्याला अशा या 2 साइड्स आहेत. एक बाहेरून स्टिक करायची आणि एक आतून. आता याला मॅग्नेट आहे त्यामुळे पहा हे टूल अगदी ग्लासला असं फिक्स बसतं. आता ह्या एरोची डायरेक्शन जिकडे आहे त्या डायरेक्शननी हे टूल असं फिरवायचं. मग तुम्ही हॉरिझॉन्टली देखील फिरवू शकता किंवा व्हर्टिकली सुद्धा. तर मी इथे हॉरिझॉन्टली हे मूव्ह करत आहे. जसं-जसं तुम्ही हे मूव्ह कराल तसं-तसं त्याला आतमध्ये 2 वायपर आहेत. तर त्या वायपरच्या साहाय्याने दोन्ही साइडची ग्लास अगदी ॲट अ टाईम स्वच्छ होते. माझ्या घराला 2 गॅलरीज आहेत आणि दोन्ही गॅलरीजना अशा मोठ्या-मोठ्या स्लायडिंगचे डोअर्स आहेत आणि त्याला ह्या अशा ग्लास आहेत. तर त्या सगळ्या ग्लास मी याच पद्धतीने क्लीन करते. त्यामुळे पहा अगदी स्वच्छ राहतात. तर तुम्हाला दिसत असेल इथे एवढी मोठी ग्लास आहे, पण ती व्यवस्थित स्वच्छ आहे. दर महिन्याला मी या टूलच्या साहाय्याने या ग्लास अशा पद्धतीने स्वच्छ करते. आता सगळ्यात शेवटचं काम म्हणजे मॉपिंग. आता वरून खालीपर्यंत आपण सगळी स्वच्छता केलेली आहे आणि जी सगळी काही धूळ पडणार होती, ती सगळी धूळ आता खरं तर फ्लोअरवरती पडलेली आहे आणि ती सगळ्यात शेवटी स्वच्छ करून घ्यायची.
तर या पाण्यामध्ये देखील मी थोडंसं डिटर्जंट टाकलेलं आहे आणि फिनाईल. तर त्याच्याच साहाय्याने मी सगळी फरशी व्यवस्थित स्वच्छ करून घेणार आहे. तर पहा, स्वच्छता करताना काही बेसिक क्लिनिंग टूल्सची मदत तर घ्यायलाच हवी. त्याशिवाय आपली स्वच्छतेचं काम हे व्यवस्थित होणार नाही आणि झटपट देखील होणार नाही. आणि या टूल्स बरोबरच स्वच्छ करण्याची पद्धत, म्हणजे जसं मी आता तुम्हाला सांगितलं तसं वरून खालीपर्यंत स्वच्छता करायची. हे जर गोष्टी आपण मेंटेन केल्या तर स्वच्छ घर ठेवणं हे अजिबात अवघड नाही. आणि असं स्वच्छ घर जर आपलं नेहमीच असेल तर घरामध्ये नेहमीच प्रसन्न वातावरण राहील. आता एवढं सगळं 3 ते 4 तास घर स्वच्छ केल्यानंतर एक सुकून भरी चाय तो बनती है, नाही का? सगळं जे काही कंटाळा आहे, जो थकवा आहे, तो एवढ्या एका कपने निघून जातो. आता यानंतरही एका होममेकरला सुट्टी नाही. आता माझं शेड्यूल सांगते पहा. यानंतर मला आता मार्केटमध्ये भाजी आणायला जायचंय. आल्यानंतर दोन्ही मुलींचे 2 वेगवेगळे क्लासेस आहेत. त्यांना क्लासला सोडायचं. तिथून पुन्हा घरी आल्यानंतर स्वयंपाक करायचा आहे आणि स्वयंपाकानंतर अगदी झोपेपर्यंतचं वेगळं रुटीन तर आहेच. तर मैत्रिणींनो, आजचा आपला हा थोडासा क्लिनिंग मोटिवेशनचा व्हिडिओ होता. काही बेसिक टूल्स आणि काही क्लिनिंगच्या पद्धती मी शेअर केलेल्या आहेत. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल